पोलिसांचा नाशिक रोड ते द्वारका चोरट्यांचा पाठलाग। नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या हाकेला शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांची साथ। रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून चोरीच्या 7 मोटारसायकल हस्तगत। नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ताब्यात घेऊन चोरीच्या 7 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत। नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत गस्ती दरम्यान रस्त्यावरील संशयित वाहने व मोटारसायकल चोरी करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार 5 जानेवारी रोजी चेक करीत असताना दुपारच्या सुमारास नाशिक रोड गुन्हे शोध पथकातील अंमलदार योगेश रानडे व रोहित शिंदे यांना एक संशयित होंडा ॲक्टिवा मोपेड गाडी हिचे नंबर प्लेटवर छेडछाड केलेली दिसून आली। मोटारसायकलवरील चालकाने तोंडास रुमाल बांधलेला होता म्हणून क्षणाचाही विलंब न करता त्यांनी स्वतःच्या मोबाईलवर तांत्रिक ॲपद्वारे माहिती मिळवून सदर गाडीवरील नंबर प्लेटवरील नंबर हा चुकीचा असल्याचे लक्षात येताच पथकाने नमूद गाडीवरील संशयितास थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो पोलीस वाहन पाहून बिटको सिग्नल मार्ग नाशिकच्या दिशेने पळून जाऊ लागला। त्याचा पाठलाग करीत असताना गुन्हे शोध पथकाने समयसूचकता दाखवून एबीबी सर्कल येथे कर्तव्यावर असलेल्या शहर वाहतूक शाखेचे प्रकाश पवार, वाल्मिक मुंडे व भाऊसाहेब कुटे यांना संपर्क साधून त्यांना सदर वाहनावरील संशयिताचे वर्णन व त्यावरील छेडछाड केलेल्या नंबरची माहिती दिल्याने त्यांनी त्यास थांबवले व नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने लागलीच स्पॉटवर पोहोचून त्यास ताब्यात घेतले। सिद्धार्थ किसन सपकाळे व 21 वर्ष राहणार समतानगर नाशिक असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे। संशयित हा मोटारसायकल चोरीमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले। तसेच त्याच्या ताब्यातील मोटारसायकलची माहिती घेतली असता सदर मोटारसायकल ही नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीची मोटारसायकल असल्याचे निष्पन्न झाले। संशयिताला गुन्ह्यात अटक करून गुन्हे शोध पथकाने त्यांचे कौशल्य वापरून त्याने नाशिक शहर तसेच जिल्ह्याबाहेरील चोरलेल्या 4,30,000 रुपयांच्या एकूण 7 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत। सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी तसेच गुन्हे शोध पथकाचे विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे आदींनी केली आहे। काल दिनांक 5 रोजी आमच्या नाशिक रोड डीबीचे अंमलदार पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक संशयास्पद वाहन त्या ठिकाणी दिसलं आणि ते वाहन दिसल्यानंतर त्यांनी जेव्हा त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला तेव्हा आमचे वाहतूकचे पण शाखेचे पण जे अंमलदार आहेत, विशेषतः जे एबीपी सर्कलला त्या ठिकाणी ड्युटी करत होते असे 3 अंमलदार देखील आपल्यासोबत आपण बघू शकता, त्यांनी पुढे इन्फॉर्म केल्यानंतर त्यांनी एक गाडी इंटरसेप्ट केली। ती गाडी विदाऊट नंबर प्लेटची होती आणि एका फ्रंट साईडला त्याचा नंबर वेगळा होता। तर त्यावेळेस ती गाडी इंटरसेप्ट केल्यावरून यातला जो आरोपी आहे त्याचं नाव आहे सिद्धार्थ किसन सपकाळे, याला त्या ठिकाणी सदर घटनास्थळावरून ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून डिटेल जेव्हा इंट्रॉगेशन केलं त्याच्यामध्ये एकूण 7 मोटरसायकल अद्यापपर्यंत त्यातल्या रिकवर झालेल्या आहेत। त्याच्यापैकी 5 या नाशिक शहर आयुक्तालयातल्या आहेत, एक सिन्नरची आहे आणि एक त्या ठिकाणी ठाणे आयुक्तालयातली आहे। त्यामुळं एकंदरीत याच्यामध्ये सकृतदर्शनी एक रॅकेट सक्रिय होता असं दिसतंय, ज्याच्यामध्ये बोगस नंबर प्लेटचा वापर करून आणि त्याचा पुढं विक्री असेल किंवा त्याचा पुढं वापर असेल अशा पद्धतीने त्याचा युटिलायझेशन केलं जात होतं। याचा अधिक सखोल तपास आमचे पोलीस हवालदार विशाल पवार करत आहेत आणि याच्यामधून आम्हाला असा विश्वास आहे की याच्या पुढे देखील अजून काही मोटरसायकल्सची रिकव्हरी आणि सोबतच त्याच्यामध्ये अजून यांचे काही साथीदार असतील त्यांचं नाव निष्पन्न करून त्यांना अटक या गोष्टी देखील इथून पुढे होतील। त्या बाबतीत देखील आम्ही आपल्याला अवगत करू। मात्र या चांगल्या कामगिरीबद्दल नाशिक रोड पोलिसांचे आमचे PI सपकाळे साहेब, त्यांची पूर्ण DB टीम यांचं सगळ्यांचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांना बक्षीस देखील जाहीर करतो। धन्यवाद।